तर ठाण्यातून एक मोठी बातमी आहे। ठाण्यात मेट्रोचं काम सुरू असताना क्रेन थेट कारवर कोसळली आहे। या दुर्घटनेत कार चालकाचं कुटुंब थोडक्यात बचावलंय। ठाण्याच्या कापूरबावडी परिसरातील ही घटना आहे। रमेश म्हात्रे नामक इसम घोडबंदरवरून भाईंदरच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली आहे। मेट्रोच्या कामामुळे आता वाहन चालक सुरक्षित नाही आहेत का असा सवाल देखील उपस्थित झालाय। हो, तुमची गाडी आहे? प्रकार असं झाला, आम्ही येत होतो तर ते क्रेनचा पार्ट आहे ना तो सडनली पडला गाडीवर। तुम्ही कुठून कुठे चाललेले? मी डोंबोलीवरनं घरी बांधायला जातो। माझी उपाययोजना ह्यानं मेंटेन केलं पाहिजे। अजून काय उपाययोजना? जीव वाचला अजून काय पाहिजे? सध्या मेट्रो 4चं काम सुरू आहे। आपण बघू शकतो की मेट्रो 4चं जे काय पिलर आहे ह्या पिलरमध्ये हे माजिवडा आणि कापूरबावडी या ठिकाणी जंक्शनचं काम सुरू आहे। खास करून जो घोडबंदर रोडला जाणारा पिलर आहे त्या पिलरच्या या ठिकाणात क्रेनचं काम सुरू होतं। सकाळी 11च्या सुमारास ही सदरची घटना घडलेली आहे। क्रेनचा काही भाग आहे हा एका 4चाकी गाडीवरती कोसळला, परंतु सुदैवानं 4चाकी गाडीतले जे काही कुटुंबीय आहे ते वाचलेले आहेत। हा जो काही पिलरचा भाग होता किंवा मग क्रेनचा भाग होता हा पडल्यानंतर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी निर्माण झाली होती आणि वाहतूक कोंडी जरी हटवण्यात आली असली तरी देखील जे काही म्हात्रे कुटुंब आहे भाईंदरला जाणार होतं यांचा मात्र जीव वाचलेला आहे। क्रेनचा काही भाग कोसळल्यानंतर या ठिकाणी जरी सर्व यंत्रणा कामाला लागली असली तरी देखील भविष्यामध्ये असा अपघात घडू नये अशी मागणी जे काही प्रवासी प्रवास करताय असं त्यांनी केलेलं आहे। कॅमेरामन सचिनचा विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।